सांगू का तुम्हाला, ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये जिल्हा परिषद शाळा, सरकारी दवाखाना आणि महाराष्ट्र शासनाचं एसटी मंडळ महामंडळ बंद पडीन ना, त्या दिवशी आपला कोणीच वाली राहणार नाही, लक्षात ठेवा. इतिहास साक्षीदार आहे. आतापर्यंतचे सगळीची सगळी कलेक्टर असतील, मोठी मोठी क्लास 1 ऑफिसर असतील, सगळी जिल्हा परिषद शाळेतलेच आहेत. वाईट वाटतं महाराज, अलीकडच्या काळामध्ये शाळा कमी आणि पोरांच्या डोक्याचा ताण जास्त वाढलेला आहे. किती प्रेशर मध्ये असतात ते पोरं. जाताना प्रेशर, घरी येताना प्रेशर, आल्यानंतर हातपाय धुत नाही तर पाठीवर परत बॅग, ट्युशन. त्याचं बालपण सुद्धा हरवून गेलंय हो. एकमेव जिल्हा परिषदची शाळा अशी असते, त्या शाळेतल्या शिक्षकांपासून तर विद्यार्थ्यापर्यंतचं वातावरण, शिक्षण तर त्या तोलीचं तोडामोडाचं असतेच, परंतु एवढं खेडीमेडीचं वातावरण असते ना, त्या बालपणामध्ये, त्या बालपणाच्या अवस्थेचा आनंद त्या लेकराला ज्या ठिकाणी घेता येतो, ती शाळा म्हणजे आपली हक्काची शाळा, जिल्हा परिषदची शाळा असते. वाईट वाटतं कधी कधी सरकारलाही या गोष्टीचं भान कसं राहत नाही काय माहित. पटसंख्या वाढत नाही म्हणून शाळा बंद करणं, यापेक्षा पटसंख्या वाढील कशा प्रकारे यावर जास्त चिंतन होणं गरजेचं आहे. ज्या फॅसिलिटी आज इतरत्र प्रायव्हेट संस्थेमध्ये भेटतात, त्या फॅसिलिटी जर जिल्हा परिषद मध्ये भेटायला लागल्या तर का संख्या वाढणार नाही. तिथे जर लोक फी भरून, हजारो लाखो रुपये फी भरून आपल्या मुलाला तिथं ऍडमिशन घरून देऊ शकतात, का जिल्हा परिषद मध्ये देऊ नाही शकत. पण शोकांतिक आहे, ज्या दिवशी या 3 गोष्टी बंद पडतील, तुमच्या आपल्या सगळ्यांचा प्रवास ज्या माय माऊलीच्या भरोशावर आतापर्यंत चालत आला, चालतोय, ती तुम्हा आपल्या सर्वांची लालपरी एसटी बंद होऊ द्या. मग प्रायव्हेट गाड्यावाले जेवढे म्हणतील ना, तेवढेच रुपये द्यावं लागतील.